छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामध्ये अवघा 7 फूट पाणीसाठा शिल्लक राहिला। महिनाभर पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे। या तलावातून जुन्या शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने या शहरावर पाणी कपातीचं संकट आहे। 4 कोटी खर्चून हर्सुल तलावाजवळ नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं, मात्र तलावाच्या पाण्यानेच तळ गाठायला सुरुवात केली आहे। त्यामुळे मे महिन्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर सोलापुरातल्या सगळ्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। उन्हाच्या काहिलीनं सोलापूरकर हैराण झालेत। उन्हाचा पारा एकीकडे 43 अंशावरती पोहोचलेला असताना नागरिक प्रचंड हैराण झालेत, तर दुसरीकडे पाण्यासाठी देखील सोलापूरकरांना वनवन फिरावं लागतंय। सोलापुरातल्या कुंभारी या गावात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी बघताय पाणी येत नसल्यानं टँकरद्वारे पाणी जे आहे ते गावांना पुरवलं जात आहे आणि महिलांची जी आहे ती किती धडपड सुरू आहे या ठिकाणी आपण बघताय। मावशी, किती धडपड करावी लागते? धडपड सर, लय धडपड, भरपूर धडपड। हे काय सांगू नाही, पाण्यासाठी मारामारी बी चाललेत। पाणी लय अपदा व्हायला नाहीच, विहिरीचं काय नाही पाणी, टँकरच। सोलापूर शहराचा मुख्य पाणी साठा असलेला उजनी धरण आता -37.28% पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीने वनवन फिरावं लागते। जे या ठिकाणी गावातले स्थानिक तरुण आहेत त्यांच्या माध्यमातून पाण्याचं पुरवठा जे आहे ते आयोजन केलं जातं। तुम्ही लोकांना पुरवत आहात, काय नेमकी परिस्थिती आहे गावची आणि कशी मदत करताय? नमस्कार, मी धर्मराज गुंडे। गेली मार्च 1 तारखेपासून मी कुंभारी गावासाठी पाणी वाटपाचा एक विडा या ठिकाणी उचलला आहे आणि मला असं वाटतंय अक्कलकोट तालुक्यात 119-120 गावामध्ये आज पाण्याची फार मोठी भीषण टंचाई आहे आणि उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यात असताना देखील आपल्या इकडे अक्कलकोट असू द्या, दक्षिण सोलापूर असू द्या, या तालुक्यामध्ये नेहमी पाण्याची वनवन या महिला लोकांना, या माता भगिनींना भोगावा लागतोय। दिवसाला मला 15 टँकर कुंभारीला पाणी देतोय आणि गावची लोकसंख्या हे 21,000 लोकसंख्या आहे। तर मी लोकांची सगळी नियोजन करतोय। कुंभारी गावात 6 वार्ड असून मी गावातल्या प्रत्येक वार्डाला रोज 5-5 टँकर रोज 2 वार्ड मी कंप्लीट करत असतोय। मावशी, एवढं वय तुमचं पाणी भरताय, मग काय करायचं आता? पाण्याचं नाही, घरात काय करायचं? घरात पाणी नाहीये, तुमचं वय एवढं डोक्यावर काय करायचं? पाण्याचं नाही काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।